नमस्कार. आज आपण काही नाट्यमय संवाद पाहणार आहोत आणि त्यातून नातेसंबंधांमधली गुंतागुंत कशी उलगडते यावर बोलूया. हो, नक्कीच. विशेषतः जेव्हा एखादा मोठं रहस्य समोर येतं. बरोबर. आणि त्याचा परिणाम कसा होतो, म्हणजे नंदिनीच्या भूतकाळातली एक घटना आज वर्तमान कसं बदलून टाकते हे बघूया. आणि फक्त तिच्यावरच नाही तर पार्थ, काव्या या सगळ्यांच्या आयुष्यावर त्याचा कसा परिणाम होतोय हे संवादामधून खूप स्पष्ट होतंय. हो, आपल्याकडे जे संवादाचे उतारे आहेत त्यात म्हणजे धक्कादायक खुलासे आहेत, वैयक्तिक संघर्ष आहे. आणि खूप भावनिक तणाव आहे. आपलं आजचं उद्दिष्ट हेच आहे की या संवादांमागचे जे भावनिक प्रवाह आहेत ते समजून घेणं. आणि त्यातून जे काही नैतिक प्रश्न उभे राहतात त्यावरही थोडं बोलायचंय. अगदी. सुरुवात त्या मोठ्या खुलासाने करूया का, पिहूबद्दल? हो, ती लहान मुलगी पिहू, तिला कळतं की वसू मावशीने दीपकच्या मदतीने नंदिनीचं अपहरण केलं होतं लग्नाच्या वेळेस. आणि हे रेकणं म्हणजे एका लहान मुलीसाठी किती मोठं ओझं असेल हे. आणि कल्पनाच करवत नाही. आणि त्यात भर म्हणजे वसू मावशीने तिला धमकी पण दिली होती. अच्छा, काय धमकी? की तिला आणि तिच्या कुटुंबाला घराबाहेर काढेन म्हणून. आणि ह्याच भीतीमुळे, ह्याच दडपणामुळे तिला अॅनिव्हर्सरीच्या दिवशी ती फेट आली होती. हो, बरोबर. यावरून दिसतं की लपवलेल्या गोष्टींचा भार लहान मुलांवर पण किती गंभीर परिणाम करू शकतो. आणि शेवटी मग तिने नंदिनीला सांगितलं हे सगळं. हो, तिने धैर्य दाखवून नंदिनीला सांगितलं. मग नंदिनीवर काय परिणाम झाला असेल? म्हणजे केवळ धक्का बसला असेल की? धक्का तर बसलाच, पण त्याहून जास्त. म्हणजे तिच्या आयुष्याला जे अनपेक्षित वळण मिळालं होतं ना, त्याची तिला पूर्ण जाणीव झाली. अच्छा. की तिच्या अपहरणामुळे पार्थ आणि काव्याचं लग्न झालं. कुटुंबाला किती मनस्ताप झाला. तिच्या चारित्र्यावर पण शिंतोडे उडाले होते नाही का? हो, अगदी. तिचे ते शब्द खूप महत्वाचे आहेत. आमच्या सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलीत वसू आत्या. यात फक्त राग नाहीये. यात फसवणुकीची आणि झालेल्या नुकसानाची तीव्र जाणीव आहे. साहजिकच आहे. मग ती वसू मावशीला झाप विचारायला गेली असणार. हो, गेले. ती थेट विचारते वसू मावशीला, तुम्ही दीपकला सांगून मला माझ्या लग्नातून किडनॅप केलत का? आणि वसू मावशी तिने काय प्रतिक्रिया दिली? कबूल केला? नाही, अजिबात नाही. ती उलट बचावात्मक पवित्रा घेते. म्हणजे ती स्पष्टपणे नाकारते आणि उलट विचारते की ही माहिती दिली कोणी. अच्छा, सोर्स कोण आहे यावर जोर देते. बरोबर. तिचं म्हणणं काय की माहिती देणारी व्यक्ती कोण आहे हे कळलं की मग ठरवता येतं की ती माहिती खरी आहे की अफवा आहे. म्हणजे ती वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करते असं वाटतंय. हो, किंवा समोरच्याला संशयाच्या भोवऱ्यात टाकायचा प्रयत्न दिसतोय. सत्य स्वीकारायला ती तयार नाहीये. अशा वेळेस मग नंदिनीचा नवरा जीवा तो काय करतो? तो काय सल्ला देतो? जीवा तिला तिच्या मूळ स्वभावाची, तिच्या तत्वांची आठवण करून देतो. अच्छा. तो म्हणतो की तू नेहमी सत्य आणि योग्य गोष्टीच्या बाजूने उभी राहतेस. तू विश्वासघात करणाऱ्याला कधीच माफ करत नाहीस. म्हणजे तो तिला सत्याच्या बाजूने उभं राहायला सांगतोय. हो, पण हा सल्ला एका अर्थाने नंदिनीला आणखी एका पेचात टाकतो, नाही का? कसा? म्हणजे कुटुंबातली शांतता ठेवायची की स्वतःच्या तत्वांशी प्रामाणिक राहायचं, हा संघर्ष आहे तिच्यासमोर. खरंय, ही झाली नंदिनीची बाजू. पण याच दरम्यान दुसरीकडे काव्य आणि पार्थ त्यांच्या नात्यात पण तणाव आहेच. हो, तोही वाढत चाललाय. काव्या पार्थला तिच्या आणि अनिशासोबत प्रवासाला यायला नकार देते. काय म्हणते ती? ती म्हणते, माझी मी एकटीच बरी आहे. हे त्यांच्यातलं अंतर स्पष्ट दाखवते. आणि पार्थ पण आईकडे वेगळंच काहीतरी सांगतो. हो, तो आईला सांगतो की काव्याला तिची स्पेस हवी आहे. म्हणजे कम्युनिकेशन गॅप किती आहे बघा त्यांच्यात. आणि मग तिच्या एकट्याच्या प्रवासात पण अडचण येते. हो, तो कॅब ड्रायव्हरचा किस्सा. तो फोनवर बोलत असतो, उद्धटपणे वागतो आणि तिला मध्येच उतरायला लावतो. आणि इथे एक महत्वाचा मुद्दा दिसतो. तिला मदतीची गरज आहे, पण ती पार्थला फोन करत नाही. का नाही करत? तिला वाटते की मी त्याला फोन केला तर परत मलाच 4 गोष्टी सुनवेल. अरे बापरे, म्हणजे नात्यात एवढा अविश्वास आणि कटुता आलीये. हो, तिला शेवटी पार्थच्या आईला म्हणजे काकूंना फोन करावा लागतो मदतीसाठी. तर एकीकडे नंदिनी भूतकाळातल्या सत्याशी झगडतीये आणि दुसरीकडे काव्या पार्थचं नातं वर्तमानातल्या अविश्वासाने पोखरलं जातंय. आणि गंमत म्हणजे, किंवा गंमत नाही म्हणता येणार, पण या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. कशा प्रकारे? अहो, नंदिनीच्या अपहरणामुळेच तर पार्थ आणि काव्याचं लग्न झालं होतं ना. हो, बरोबर. म्हणजे त्या मूळ घटनेची सावली अजूनही त्यांच्या नात्यावर आहे. आणि आता ते सत्य समोर येतंय म्हटल्यावर त्याचा परिणाम फक्त नंदिनी आणि वसुमावशी पुरता राहणार नाही. त्याचा परिणाम पार्थ आणि काव्याच्या नात्यावरही होणार, जे आधीच इतकं नाजूक आहे. काय असेल? हाच काळीचा मुद्दा आहे.
म्हणजे जेव्हा सत्य परिस्थिती आणखी बिघडवू शकतं, कुटुंबात आणखी दरी निर्माण करू शकतं. तेव्हा सत्य काय आणि योग्य काय हे ठरवणं खूप अवघड होऊन जातं. अगदी. जीवाचा सल्ला तत्व म्हणून अगदी बरोबर आहे, पण व्यवहारात तो पाळणं किती कठीण असू शकतं हे नंदिनीच्या परिस्थितीतून दिसते. खरंय. हा एक मोठा प्रश्न आहे जो हे संवाद आपल्यासमोर ठेवतात. त्यावर विचार करायला हवा.